तुम्हाला ह्या नकलीच्या अर्जाची तुम्हाला PDF पाठवतो, तो अर्ज तुम्ही नंतर फिलअप करू शकता. आता अर्ज घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला तिकीट लावायचं असतं. मग आता हे तिकीट किती लावायचं? जर समजा तुम्हाला अर्जंट नकल पाहिजे असेल, म्हणजे 3 दिवसाच्या आत नकल पाहिजे असेल, तर तुम्ही त्याच्यावरती 10 रुपयाचं तिकीट लावणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला साधारण पाहिजे असेल, म्हणजे 3 दिवसापेक्षा नंतर मिळालं तरी चालत असेल, तर त्याच्यावर तुम्ही 5 रुपयाचं तिकीट लावायचं आहे. आता हे तिकीट लावल्यानंतर अर्जामध्ये काही गोष्टी असतात जे तुम्हाला भरावे लागतात. त्यामध्ये वर नकलेचा अर्ज लिहिलेला असतं, त्याखाली फोरम असतं, म्हणजे कोर्ट कोणता आहे ते, आणि त्याखाली जज साहेबांचं नाव लिहावं लागतं. मग तुम्ही जज साहेबांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर केस नंबर टाकायचा आहे. मग तुमचा जो काही केस नंबर असेल, मग दिवाणी असेल तर रेग्युलर मुकदमा नंबर असेल, किंवा फौजदारी असेल तर RCC नंबर असेल, असा जो काही तुमचा नंबर असेल तो केस नंबर तुम्ही त्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर केस चालू आहे का निकाली आहे हे देखील नमूद करणं गरजेचं आहे. जर चालू असेल तर त्याची पुढील तारीख काय आहे ते पुढे त्याच्या मांडायची आहे. जर निकाली असेल तर निकाली किती तारखेला झालेली आहे हे मांडायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर